सुंदर चेंडू टाकलेला किरण यांना काही आणि वाईट चेंडू घोषित करतायत पंच मनोज वारेक. अतिरिक्त स्वरूपात संघाचं खातं उघडलं जात आहे आणि 1 धाव, एकूण 2 धावा. आता स्ट्राईकला आले ते लेफ्ट हँड बॅट्समन सूरज नागले. गोलंदाज आहेत संकेत कातकर. सुंदर हलका सट्ट टाकलेला चेंडू आणि नो चेंडू पंच घोषित करतायत. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 4. सुंदर लेफ्ट साईडला आणि सुंदर असा झेल टिपला येतो. दिशा दिली आहे लेफ्ट साईडला चेंडूला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल नाजिम याला. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या होते 5. 1 बाद 5. हलकसा चटवलेला चेंडू आणि 2 धावा भेटलेल्या आहेत. 3री धाव निघाली असते परंतु सूरज नागले यांचं लक्ष नसल्यामुळे धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते 7. 1 बाद 7. संकेत तो सुंदर असा मारला स्टार्ट. बघूया आता किती धावा मिळतात. तेवढी सुंदर फिल्डिंग आणि 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 9. सुंदर आता मारलेला फटका. तेवढे सुंदर फिल्डिंग. सुंदर सुंदर परत एकदा आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 10. 1 बाद 10. पहिलं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर असा लेफ्ट साईडला मारलेला. एवढी सुंदर फिल्डिंग. 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घोडेश्वर बेनगी संघाची धावसंख्या होते 1 बाद 11.
एक बाद 11. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो शब्बीर कासू आणि त्यांना तोंड देतोय तो नाजिम कासू. षटक गेलो होतो तो शब्बीर कासू आणि त्यांचा सामन्याकडे तो नाजिम कासू. दोघे कासू कासू बंधू ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेल्या. साई पालकर तिथे फिल्डिंग करतोय, चेंडूला खेळवतोय, परंतु एक धाव काय रोखू शकलेला आहे. संघाच्या खात्यामध्ये एक धाव वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. बिन एक गडी बाद 12. शब्बीर यांचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज तो सूरज, लेफ्ट हँडर बॅट्समन. आपल्या गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण बदल करतोय तो शब्बीर, सामना करेल तो सूरज. सूरज नागले एक लेफ्ट हँडर बॅट्समन. या मैदानाचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे. बघूया कशा प्रकारची बॅटिंग करतात. ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. नाना गोखले तिथे चेंडू अडवतात, स्वतः पडतात, परंतु बॉलला काही पुढे जाऊ देत नाही आहेत आणि धाव गती तिथेच. धाव संख्या होते 13. सुंदर गोलंदाजी करतो तो शब्बीर. दोन्ही चेंडू डायरेक्ट टाकलेले होते, परंतु चेंडू संत गतीने येत असल्यामुळे बॉलचा अंदाज येत नाहीये. त्यामुळे चेंडूला फक्त एका धावेसाठी रन काढली जाते. संघाची धावसंख्या एकेने वाढते. पुन्हा एकदा ऑफ साईडचा फिल्डर समोर घेतलं जातोय. शैलेश पारकर, साहिल, अमेया, पियुष समोर मारलेला चेंडू एक धाव घेतलेला आहे. तिथे चेंडूला खेळवलं जातं. संकेत कातकर चेंडू अडवण्यापूर्वी एक धाव घेतली जाते. या एका धावेनिष्ठी संघावरचं टेन्शन दूर होतंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. श्रेयस नागले पॅवणीशी संपर्क साधायचा आहे. श्रेयस नागले त्याचबरोबर शब्बीर यांचा पुढील चेंडू सागर सूरज यांच्यासाठी लेफ्टच्या दिशेने चेंडूला काढवलेला. एक धाव तर घेतला, दुसरा धावचा प्रयत्न होतो. साहिल पारकर तिथे फिल्डिंग करतोय, परंतु 2 धावा काय रोखू शकलेला नाहीये. सुरेख थ्रो. परंतु ज्याप्रमाणे विराट कोहली आपल्या आंतरराष्ट्रीय टीम मध्ये आपण बघितलं असाल की जिथे खेळाडू तुम्हाला थोडासा सैल झालेला दिसतो तिथे 2 धावा चोरतात, तशा प्रकारे 2 धावा चोरलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 16. दुसरं षटक चालू. शब्बीर कासू थोडेसे त्रयस्थ दिसत आहेत आपल्याला, परंतु सूरज नागले एक हुशार बॅट्समन लेग साईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ढकलला जात. आता अलंकार पारकर यांना पुढे ढकललं जातंय. फ्रीश याला पाठी ढकललं जातंय. लॉंगनला खेळाडू दिसतो आपल्याला साहिल पारकर. विकेट किपरची दुराचा मैदान शैलेश पारकर. सुरेख फटका मारलेला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. साहिल पारकर चेंडूला अडवतात, परंतु दोन धावा. सुरेख फिल्डिंग. आपल्या फलंदाजीसाठी ते ओळखले जातात. क्षेत्ररक्षणात त्यांचा हात लागणं म्हणजे योगदान लागणं म्हणजे ड्रीम 11 ला ड्रीम पूर्ण झाल्यासारखं आहे. सूरज पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. सामना केला तो शब्बीर कासू यांचा. 2 धावा तर घेतलेल्या त्यांनी. सुरेख फटका मारलेला खाली राखून एक पाय ढाकून 2 रन धावण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. एका धावेवर संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या पोहोचते 19. त्याचवेळी पंचांचा इशारा सापडायचा याच्यावर येतो. 2 षटकाच्या अखेरीस गुर्डेश्वर युवा क्रिकेट संघ बेनकी नागलवाडी या संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 19. जिंकण्यासाठी बघूया किती धावांचं लक्ष ठेवलं जातं. 4 षटकाचा हा खेळ चालू. दोन्ही संघ आहेत ह्या घरच्या मैदानावर. दोघांचा होम ग्राउंड आहे.
यानंतरचे समालोचन करतील आमचे राजनजी नागळे. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे तो विपुल आणि त्यांना तोंड देणार तो सूरज नागळे. सुंदर असा उंच मारलेला लेग साईडला आणि अमय पारकर यांनी कॅच सोडलेले आहे जुदा आणि चौकार सूरज नागळे यांच्या बॅटमधून निघाला आहे पहिलाच चौकार. चांगला खेळ होता आणि तो अमय पारकर यांनी सोडलेला आहे. सुंदर फुटबॉल पुन्हा एकदा उंच मारायला बघूया. अलंकार पारकर खेळ घेतात परत जीवदान मिळतंय सूरज नागळे याला. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते 25. सुंदर पुन्हा एकदा बघूया का शब्बीर कासव आणि चौकार. होते 29. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो सूरज नागळे आणि 1 धाव घेतलेले सूरज नागळे यांनी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 30. 1 बाद 30. आता स्ट्राईकला आलेला आहे तो नाजिम कासू धडाकेबाज फलंदाज. सुंदर चेंडू नाजिम कासू यांना काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. विपुल तो नाजिम कासो आणि हा व्हाईट चेंडू पंच घोषित करतायत मनोज वारेक. धाव संख्या होते 31. सुंदर असा उंच मारलेला ऑफ साईडला आणि चौकार नाजिम कासू
संख्या होत्या एक गडी बाद 35 बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय तो अलंकार पारकर. शेवटचा हानावरचं षटक गोळाफेक टाकतात अशी ते आपल्या प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. शांतनु इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गोल्डेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2024 आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील सामना रंगतोय तो गोल्डेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी विरुद्ध ड्रीम 11 बेनगी. या दोन संघामध्ये शैलेश पारकर क्षेत्ररक्षणात बदल करताना मला वाटतं अलंकार पारकर स्पिन गोलंदाजी करणार आणि त्यांचा सामना करतो सूरज नागले. लेग साइडच्या दिशेने सूरज नागले यांना खूप मोठी संधी आहे. बघूया त्या संधीचा फायदा कितपत उठवतात. सांगितल्याप्रमाणे लेग साइडच्या दिशेने चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार 4 धावांसाठी. थँक्यू तेजस डीजे. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे आणि हा सुद्धा चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. क्षेत्ररक्षणाला चूक होते. गोलंदाजीसाठी ओळखलं जातं. संध्याकाळी 4:30च्या नंतर हे मैदान आपलं रूप पूर्णपणे पालटतं आणि त्याच्यानंतर फक्त बॅटिंग करणाऱ्याचा विजय होतो. असा आतापर्यंत या मैदानाचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये बदल होऊ शकतो, परंतु आता मात्र सूरज नागले यांनी स्वतःचा इतिहास घडवण्यास सुरुवात केलेली आहे. स्वतःचा पेन, स्वतःची बॅट, स्वतःचा चौकार आणि चौकार 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 3 चौकारने खेळतो तो सूरज नागले. सुंदर फटकेबाजी करतोय. त्याला तेवढेच एकाच जागेवर 4 चौकार मारले आहेत. बघूया पाया पडलेले आहेत. आता सूरज नागले खेळण्यासाठी तयार. सामना करेल तो अलंकार पारकर यांच्या गोलंदाजीचा. येऊन चेंडू टाकलेला आहे. लेग साइडच्या दिशेने चेंडू टाकलेला आहे, परंतु पंचांनी आताचा निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू, नो किंवा वाईट. आम्हाला काय धाव आल्याशी मतलब आहे. 1 धाव आम्ही वाढवलेली आहे. संघाच्या खात्यात 1 ने भर पडते. संघाची धाव संख्या होते 44. नो असू दे वाईट, अवंतर फक्त धाव मिळणार, कारण नो वर फ्री हिट नसणार आहे. तर काही फरक नाही. आम्ही 1 धाव मात्र वाढवलेला आमच्या खात्यामध्ये. अलंकार पारकर यांचा दुसरा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू कटवलेला आहे. मला वाटतं अमेय पारकर यांना आज काय झालं आहे की त्यांनी सूरज नागले यांच्या सूरज नागले हे 16 बॉल 35 धावा करतायत. 16 चेंडू आणि 35 धावा केलेल्या सूरज नागले यांनी. तरी सुद्धा त्यांची टीम त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत नाही आहे. जसं किंग 11 पंजाब मध्ये झालं होतं
त्याप्रमाणे मला वाटतं तो प्लेअर त्यांनी चुकून घेतला असावा, परंतु जाऊ दे, त्याने आपल्या संघासाठी धावा केलेल्या आहेत. आता मात्र वाईडच्या स्वरूपात धाव मिळते, संघाच्या खात्यांमध्ये एक धाव होते. संघाची 49 धावा झालेल्या आहेत. अलंकार परकर आता मात्र सुंदर चेंडू टाकतात. फक्त हा चेंडू त्यांना ऑफसाईडच्या दिशेने टाकावा लागेल. चेंडू सुरेख होता, परंतु तो लेग साईडच्या दिशेने असल्यामुळे व्हाईट मिळालेला आहे. अलंकार पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार. रनअप लेग साईडच्या दिशेने चेंडू अडवण्याचा घडत नव्हतोय आणि पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आणि धावून काढलेली एक अशा 2 धावा. आणि प्रथमच या स्पर्धेमध्ये बेनकी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्याला अर्धशतक फलकावं लागलेलं दिसतंय. गुरुडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनकी नागलेवाडी या संघाच्या 51 धावा झालेल्या आहेत. पहिल्यांदाच या मैदानामध्ये एवढा स्कोर होताना आपल्याला दिसून येतोय. आणि अलंकार परकर यांचे अजून काही चेंडू शिल्लक असतील. नो वाईड, नो वाईड, नो वाईड असं त्यांनी स्वतः भडीमार सुरू केलेला आहे. त्यांचे प्रेक्षक सुद्धा उठून गेलेले आहेत. अलंकार परकर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो नाजिम कासू. बघूया नाजिम कासू पुढे मारण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट चेंडू. आता मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. मला वाटतं नाजिम कासू यांना वाटतं की 51 धावा पुरेशा होतील, परंतु या ग्राउंडचा इतिहास आहे. हे ग्राउंड कोणाच्याही बाजूने जाऊ शकतं, कधीही पैसे खाऊ शकतं. त्यामुळे 51 धावा सुद्धा पुरेशा ठरतील की नाही हे सांगू शकत नाही. अलंकार परकर यांचा पुढील चेंडू सामना करतो नाजिम कासू. आता शब्बीर कासू हे स्वतः लेग साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते. नाजिम कासू यांच्यासाठी लेग साइडच्या दिशेने चेंडू कटवलेला आहे. तिथे सुमित आहे आणि सुमित कडून झेल सुटणं म्हणजे आंब्याच्या झाडावर शेवटच्या षटकातील थँक्स वन्स अगेन. परत पाहणं सामन्याला सुरुवात होते. नाजिम यांची जागा घेण्यासाठी गेलेला आहे. सँडी एक बॉल खेळण्यासाठी गेलेला वाटतं आणि एक बॉल समोर कटवलेला आहे. तिथे संकेत कातकर चेंडू अडवतात. सूरज नागले बघा या खेळाडू कोणी शिकून घ्या. या खेळाडूने आतापर्यंत 16 चेंडू धावा केल्या, परंतु दुसऱ्याच्या धावा घेण्यासाठी पण भुकलेला हा खेळाडू आहे. आणि त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनकी नागनेवाडी या संघाची धावसंख्या होते 53. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. साहिल पारकर हातचा व्यायाम करत येतात. मला वाटतं षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळणार का हे थोड्याच वेळ आपल्याला पाहायला मिळेल. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना रंगतो तो ड्रीम 11 बेनकी विरुद्ध घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनकी नागलेवाडी या 2 तुल्यबळ संघामध्ये.
यशस्वी वरचा भंडारवाडा आणि नाणेफेकीचा गोल लाखनवाडी या संघाने आपल्या बाजूने वळवलेला आहे. टीमचं नाव फक्त लाखनवाडी आहे की काय अजून त्याच्या पुढे वगैरे काय काय ट्रिपल सी. ड्रीम 11 बेंगी या संघाकडून सलामीची जोडी शबीर कासू आणि साहिल पारकर. घोडेश्वर युवा बेंडगी नागलेवाडे या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो अभिवारिक. स्ट्राईकला आहे तो शब्बीर कासू, नॉन स्ट्राईकला साहिल पारकर, गोलंदाज आहे अभिवारिक. सुंदर आणि नो चेंडू टाकलेला आहे. नो चेंडू. दोन धावा संघाचा खासा उघडला जात आहे. या दोन धावेने नो चेंडू. आता स्ट्राईकला आलेले आहे ते साहिल. सुंदर असा मारलेला ऑफच्या दिशेला आणि सुंदर फिल्डिंग. दोन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते 4. अभिवारिक पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर चेंडू टाकलेला, तेवढं हलकास लेफ्ट साईडला मारलेला आणि गच्चाळ थ्रो. सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागतंय साहिल याला. अभि तू शब्बीर सुंदर चेंडू टाकलेला. शब्बीर याला काहीच समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर हलकस दिशा दिली आहे लेफ्ट साईडला चेंडूला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. आणि एक धाव घेण्यात आलेले आहे. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होते 6. बिनबाद 6. अभि तू साहिल सुंदर चेंडू आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे घोडेश्वर युवा बेंडगी व संघाकडून. धाव संख्या होते 7.
सुंदर आणि जीवदान मिळत आहे शब्बीर कासू यांना आणि 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम 11 बेंगी या संघाची संघाची धावसंख्या होत्या बिनबाद 11. दुसरा षटक घेऊन येतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो नाजिम कासू. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला ड्रीम 11 बेनगी हा संघ, त्यांच्या समोर संघ आहे तो सुद्धा बेनगीचाच आहे. दोघेही एकत्र प्रॅक्टिस करतात, परंतु जिथे मॅचचा संबंध येतो तिथे भारत पाकिस्तान सारखी परिस्थिती असावी असे खेळतायत. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी. सुंदर फटका. साहिल पारकर यांच्या मध्ये क्षमता आहे की हा सामना ते एक हाती आपल्या संघाला जिंकून देऊ शकतात, परंतु त्यांना शांत चित्ताने खेळावं लागेल. आपल्या संघासाठी शांत फलंदाजी करावी लागेल. त्यांच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे की 6 चेंडू मध्ये सुद्धा 6 षटकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. हा खेळाडू पुढे मोठं नाव करणार आहे. कमी वयामध्ये अतिशय सुंदर फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा नाजिम कासू यांच्यासारखा मातब्बार गोलंदाज. आपल्या गोलंदाजीमध्ये फसवे चेंडू टाकण्यासाठी तो ओळखला जातोय. 9 चेंडू. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 18. सुंदर धावसंख्या आहे. ज्या धावसंख्येचा पाठलाग करताना जेवढी धावसंख्या पाहिजे तेवढी पुरेशी धावसंख्या राखलेली आहे ते साहिल पारकर यांच्यामुळे. हा सुंदर सुद्धा फटका आहे, परंतु बघूया कॅच घेतात का. आणि आयुष्यात पहिल्यांदा कॅच पकडलेली आहे. संघाचं सुद्धा त्यांच्या वतीने स्वागत केलं जातं. आता मात्र बेनगी संघाला म्हणजे घुरडेश्वर संघाला सावधान राहावं लागेल, कारण ड्रीम 11 बेनगीवाडी या संघाचा सुपरस्टार किंग मेकर निनाद गोखले नाना गोखले यांचं आगमन झालेलं आहे. स्वतःला बढती करून घेतलेली आहे ती. लेफ्ट हँडर बॅट्समॅन साठी प्रसिद्ध असलेल्या ग्राउंड त्यांनी बघितलेलं आहे. मगाची सूरज नागले यांची बॅटिंग त्यांनी बघितलेली आहे. नाजिम कासू यांना त्याप्रमाणे आपल्या क्षेत्ररक्षणात बदल करावा लागेल. विराज नागले, श्रेयस नागले, सूरज नागले यांसारखे मातब्बार खेळाडू जे उत्कृष्ट फिल्डिंग साठी ओळखले जातात ते खेळाडू त्यांनी लेग साइडच्या दिशेने लावलेले आहेत. नाना गोखले यांना वाऱ्याने पण साथ दिलेली आहे. माडामध्ये सुरेख चेंडू असेच बॅटर त्यांना फिरवावे लागतील, जेणेकरून घुरडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी संघ विजयी होईल. त्यांच्या बॅटला जर चेंडू लागला तर चेंडू सीमारेषेच्या पार होऊ शकतो. नाजिम कासू यांनी सुरेख कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर सलग 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत आणि साहिल पारकर यांच्यासारखा मातब्बार फलंदाज त्यांनी तंबूमध्ये धाडला आहे. त्याचबरोबर निनाद गोखले यांनी पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचं आपलं काम चोख बजावलेलं आहे, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. चेंडू मैदानात पडतोय, त्याच्यानंतर यष्टीरक्षक संदेश वारजे यांच्याकडे येतोय. चेंडू पुन्हा नाजिम कासू यांच्या हातात विसावतोय. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल होत नाही, धावसंख्या आहे तिथेच. आता मात्र सुरेख कनेक्ट झालेला आहे. मी सांगितलं होतं की हा खेळाडू तुम्हाला धोका देऊ शकतो.
आणि पहिला चौकार जातोय नाना गोखले यांच्या बॅट मधून. सुंदर फटका. निनाद गोखले चौकार मारतायत. घेऊन येतोय तो किरण नागले. त्यांना तोंड देतोय तो शब्बीर कासू. तू इकडे थांब. काय उपयोग आहे इकडे थांब. अरे समोर नको थांबू. कारण इकडे एकत्र ना अमू. हा बस 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 बस. चिदू तू नको जाऊ. किरण तो शब्बीर. सुंदर असा आपला मारला चेंडू. शब्बीर यांनी तेवढे सुंदर फिल्डिंग. त्याच्याने पण 2 धावा घेतलेल्या आहेत. शब्बीर कासू यांनी खराब थ्रो केलेला आहे. श्रेयस नागले यांनी धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते 24. 2 बाद 24. किरण सुंदर असा मारलेला फटका आणि रनआउट चान्स हुकलेला आहे. गच्चाल क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 26. किरण नागले पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्याला तोंड देतोय तो शब्बीर. सुंदर चेंडू टाकलेला. किरण नागले यांनी शब्बीर यांच्या काय बॅटच्या टप्प्यात आलेला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो किरण नागले. सुंदर असा रिव्हर्स मारलेला आहे आणि हा षटकार शब्बीर कासू यांच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या होते 32. तिसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. किरण शब्बीर सुंदर असा मानव बोळ्याचा आणि तेवढे सुंदर फिल्डिंग. भूषण नागले यांची धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 33.
सुंदर आणि सुपरिचित झालेले आहेत शैलेश पारकर. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम 11 बेनगी या संघाची धावसंख्या होते 3-33 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष आहे. बघूया या ठिकाणी काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 21 धावा म्हणजे अशक्य असं आव्हान नाही आहे. कारण शब्बीर कासू यांच्यासारखे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. बघूया शेवटचं आणि महत्वाचं हाणामारीचं षटक घेऊन कोण येत आहेत. शैलेश पारकर तंबूचा रस्ता पकडताना दिसत अत्यंत निराशपणे आणि त्यांची जागा करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ते अलंकार यांचा या ग्राउंडचा खूप इतिहास आहे. जोपर्यंत अलंकार या मैदानामध्ये आहे तोपर्यंत ड्रीम 11 बेनगीवाडी या संघाला काहीतरी आशा आहे. कारण या ठिकाणी 2 बॉल 10 गेल्या वर्षी पाहिजे होते तर त्यांनी 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले होते. त्यानंतर आज थारवाडी बरोबर 1 चेंडू आणि 3 धावा हवे असताना अलंकार सारख्या खेळाडूने 3 धावा धावून काढलेल्या आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. अशक्य वाटणारा विजय इथे मिळवला जाऊ शकतो. म्हणून बघूया गोलंदाजी जी धुरा घेण्यासाठी कोण येतात. तर माझ्या मते आज ज्यांचा दिवस आहे, आज ज्यांनी आपली स्पर्धा या आपल्या फलंदाजीने गाजवली ते सूरज नागले च्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कर्णधार अमोल वारिक यांनी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन होतो तो सूरज नागले. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. या 21 धावा भटारवाडी या संघाला कंपल्सरी चेस करावे लागतील. आणि बेनगी घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर शब्बीर कासू आणि अलंकार पारकर यासारखे मातब्बार खेळाडू त्यांना आउट करावे लागतील. आणि बघूया सूरज नागले पहिला चेंडू कसा टाकणार त्यावर सामन्याचा निकाल ठरू शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने 8 धावांचं रनअप आणि हा झेल. आज मात्र काय झालंय कोणाला माहित. तर तो अभिनच्या हाती चेंडू जातोय. अभि काय चेंडू सोडत नाहीये. अभिच्या खात्यामध्ये दुसरी कॅच पकडली जाते. आंतरराष्ट्रीय मधली दुसरी कॅच त्यांच्या नावावर केली जाते. आजपर्यंत त्यांचं खातं 0 होतं. यानंतर होणारा जेसीसी भालावली विरुद्ध लाखनवाडी या संघामध्ये लाखनवाडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याचा निर्णय आम्हाला कळवलेला आहे. सूर्य पुढे चेंडू चैतन्य यांच्यासाठी ऑफ साइडच्या दिशेने चेंडू गॅपमध्ये गेलेला आहे. भूषण नागले जीवाचं रान करतायत परंतु तत्पूर्वी चेंडू अडवला जातोय. किरण नागले चेंडू अडवतात परंतु एवढा खराब थ्रो मी आतापर्यंत त्या मैदानामध्ये बघितला नव्हता. 2 धावा त्यांनी सहज दिलेल्या आहेत. 2 धावे याची संघाचे खातं खोललं 2 ने वाढतंय. संघाच्या खात्यात 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. अमोल वारिक विकेट किपरच्या मागून सूत्र हलवताना टी शर्टाला घाम पुसताना पुढील चेंडू सूरज यांचा आणि डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 35 धावसंख्या होते. 35 जिंकण्यासाठी अजून 19 धावांचं लक्ष आहे. आमचे स्कोलर सांगतायत 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेले 35. 3 चेंडू सुरेख टाकलाय सूरज नागले यांनी. चैतन्य यांनी स्ट्रेट चेंडू मारलेला आहे आणि सुरेख कॅच पकडली जाते का. आणि पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे आणि आउट झाल्याचा निर्णय येतो. चैतन्य थोडंसं निर्माण केलं होतं त्यांनी परंतु सूरज यांचा आज दिवस आहे कारण त्यांनी टाकलेले डायलॉग चेंडू आणि आता मात्र अभि यांनी हॅट्रिक केलेली आहे. मी सांगितलं होतं आजच्या मैदानामध्ये अभिला काय झालंय देव जाणू परंतु अभि काय कॅच सोडत नाही आहे. तिसरा धक्का देण्यात ते यश प्राप्त करत आहे. तर अभिने 3 कॅच पकडलेले आहेत.
काय हे सूरज नागलेकडे हे पाहून आपण बघू शकतो. आणि त्याचवेळी पंचांचा एक षटक संपल्याचा इशारा येतोय. 4 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ड्रीम 11 35. आणि हा सामना घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलवाडी या संघाने जिंकलेला आहे आणि पुढील फेरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. ड्रीम 11 बेनगीवाडी या संघाचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. तर्फे हा सामनावीचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्याचवेळी निनाद गोखले यांनी सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे.